नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खारुताईचे ड्रॉइंग करायचं कसं आणि त्याची पेंटिंग कशी करायची हे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा। व्हिडिओ थोडा लांब होणार आहे, मला माहिती आहे, पण जिथे शक्य आहे तिथे मी तो फास्ट करून पण तुम्हाला दाखवणार आहे। आणि हा व्हिडिओ आपण पोस्टर कलर मध्ये कसा पेंट करायचा आहे याचं पूर्ण प्रात्यक्षिक तुम्ही माझ्यासमोर बघणार आहे। हा एक डेमो खूप छान होणार आहे, तर पेशन्स ठेवून तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉइंगला सुरुवात करत असताना ड्रॉइंग नेहमी हलक्या हाताने करायची असते, जेणेकरून आपण त्याच्यावर परत जर एखादा शेप चुकला तर रीड्रॉ करू शकू। तर बघा, एकदम हलक्या हाताने केलेलं ड्रॉइंग किती छान नंतर होतं। तर नेहमी सुरुवात आपण अशी करायची आहे आणि ड्रॉइंग पूर्ण जसं होईल, ड्रॉइंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कलरिंगला सुरुवात करायची आहे। यासाठी मी ब्रशेस घेतले आहे, एक फ्लॅट आणि 3 राऊंड, तुम्ही इथे पाहू शकता। आणि यामध्ये मी पोस्टर कलर यूज करणार आहे। पोस्टर कलर यूज करताना आपल्याला कलर नेहमी जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि पाणी कमी प्रमाणात घ्यायचं आहे। ज्यावेळेस कलर थिक असतील, लेअर थिक असेल कलरची, तर कलरिंग एकदम दिसायला छान दिसते। तर या ठिकाणी मी काय केलं आहे, कोबाल्ट ब्ल्यू घेतला आहे आणि कोबाल्ट ब्ल्यूमध्ये व्हाईट मिक्स केला आहे, त्यामुळे हा स्काय ब्ल्यू कलर असा आकाशी कलर तयार झाला आहे। आणि हा कलर मी इथे फिल करतो आहे क्लाउडच्या शेप्सच्या बाहेर। क्लाउड्स मी एकदम लाईट ठेवणार आहे, म्हणजे व्हाईट न ठेवता त्यामध्ये ब्ल्यूमध्ये परत आपल्याला व्हाईट मिक्स करून मी क्लाउडला मिक्स करणार आहे। तर हा स्कायमध्ये रंग असा भरून घ्यायचा आहे आपल्याला। आणि इथे रंग भरायला मी फ्लॅट ब्रश यूज केला आहे। तर लक्षात ठेवा, जिथे आपल्याला मोठ्या आकारामध्ये कलरिंग करायची असते त्या ठिकाणी आपण फ्लॅट ब्रश यूज करायचा आहे, जेणेकरून कलर पण छान होईल आणि आपला वेळ पण वाचेल। तर बघा आता इथे, आणि आपल्याकडे ब्रश नेहमी फ्लॅटमध्ये पण छोट्या मोठ्या आकाराचे असले पाहिजे, राऊंडमध्ये पण आपल्याला व्हेरिएशन असलं पाहिजे। तर नेहमी 1-2 ब्रशवरतीच डिपेंड नका राहू, ब्रशचा एक सेट आणा आणि कलर नेहमी थिक वापरा। तर बघा आता इथे हा कलर कसा झाला आहे। आता ह्याच कलरमध्ये आपण थोडासा व्हाईट मिक्स करायचा आहे, म्हणजे काय होईल, एकदा शेड बनवली आणि नेहमी जर आपल्याला शेड लागत असेल तर आपण ती शेड जास्त प्रमाणात बनवायची आहे। सारखी जर बनवली तर परत आधी केलेला शेड येईल याची गॅरंटी आपल्याला देता येऊ शकत नाही। कधी आपण सक्सेस होतो, कधी अनसक्सेस होतो। तर नेहमी शेड हे जास्त प्रमाणात बनवा, लागतील त्याच्यापेक्षा थोडा असू द्या, जास्त उरला तरी चालेल। आता त्याच ब्ल्यूमध्ये व्हाईट मिक्स केल्यावर मी क्लाउड्समध्ये पण कलर करतोय, बघा आता इथे। आणि खारुताई याचा आकार थोडा कमी असल्यामुळे आणि बॅकग्राऊंड जास्त असल्यामुळे आपण पहिले बॅकग्राऊंड करून घेतोय आणि नंतर आपण आपल्या मेन ड्रॉइंगमध्ये येणार आहे, म्हणजे जे आपलं कॅरेक्टर आहे, खारुताईचं कॅरेक्टर आहे इथे। तर यामध्ये आपण बघा असा कलर करूया। आता हा जो ब्ल्यू केला खाली, हा एकदम लाईट ब्ल्यू होता, तर यामध्ये मी काय केलं आहे, थोडासा ब्ल्यू जास्त टाकून हा खालचा कलर दिसला पाहिजे, म्हणजे खोडाच्या खालचा। त्याच्यामुळे मी काय केलं, इथे थोडासा डार्क ब्ल्यू केला आहे आणि इथे ब्रशेस एकदम प्लेन न देता थोडेसे असे म्हणजे कमी जास्त ठेवून एक टेक्स्चर आणण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हे जे खोड आहे ज्याच्यावरती खारुताई बसली आहे, यामध्ये वरती हा लाईट ग्रीन कलर आहे, लाईट ग्रीनमध्ये येल्लो मिक्स केला आहे, त्यामुळे हा एकदम ब्राईट ग्रीन झाला आहे, छान दिसतो। यामध्ये पण कलरचे प्रमाण जास्त आहे, रंगाचे प्रमाण जास्त आहे, पाण्याचे प्रमाण कमी आहे। तर हा कलर इथे असा फिल करायचा आहे। या ठिकाणी मी इथे राऊंड ब्रश घेतला आहे, राऊंड ब्रशने मी हा कलर फिल करतोय, कारण की इथे ज्या आकारामध्ये कलर करायचा आहे ते छोटे आकार आहेत। आता याच लाईट ग्रीनमध्ये येल्लो मिक्स केल्यामुळे हा वरच्या बाजूला लाईट कलर असा आला आहे। आणि खारुताईमध्ये जो रंग आहे हा पिवळा रंग आहे, बेस कलर जो आहे खारुताईचा हा पिवळा आहे। तर नेहमी आपण बेस कलर जो असेल तो करून घ्यायचा आहे आणि त्या बेस कलरवरती बाकीचे जे पण असतील, गडद छटा असतील किंवा लाईट रंगाच्या छटा असतील, ह्या नंतर करायच्या असतात। तर बघा आता इथे एक बेस कलर मी इथे करतोय आणि जिथे लाईट कलर फील आहे त्या ठिकाणचा भाग मी तसाच सोडतोय, त्याच्यावरती कलर मी करत नाही आहे, ठीक आहे। आणि कलर फील करताना थोडं सावधानीपूर्वक
जेणेकरून की आपल्याला आपल्या जे शेप्स आपल्याला रंगवायचे आहेत त्याच्या बाहेर कलर जायला नको. थोडा आपण कॉन्सन्ट्रेशन इथे आपण राहिलं पाहिजे. आणि ड्रॉइंग करताना लक्षात घ्यायच्यासोबत आपलं कॉन्सन्ट्रेशन पण इम्प्रूव्ह होतं. तर आपल्याला ह्या गोष्टी अभ्यासामध्ये पण यूज होतात आणि आपल्याला एका ठिकाणी बसून राहायची सवय लागते आणि हळूहळू आपलं लक्ष बाकीच्या गॅजेट्सकडून आपल्या क्रिएटिव्हिटीकडे जातं. आणि मित्रांनो, तुमची क्रिएटिव्हिटीच तुम्हाला पुढे नेऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, ड्रॉइंग हे तुमच्यासाठी एकदम छान गोष्ट आहे जी तुमची क्रिएटिव्हिटी वाढवून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या करिअरमध्ये पण मदत करू शकेल. तर बघा, आता इथे हा जो येल्लो कलर केला आहे, या येल्लोमध्येच मी व्हाईट मिक्स केला आणि व्हाईट मिक्स करून जिथे जिथे मी लाईट सोडला होता जसंच, म्हणजे व्हाईट केल्यानंतर व्हाईटच सोडला पेपर, ज्याच्यावर कलर केला नाही, तिथे मी हा फिल करतो आहे. बघा, आता पायाच्या इथे करतो आहे. म्हणजे काय होते, आपल्या कॅरेक्टरला एक 3D फील येतं आहे, एक डेप्थ तयार होत आहे. जर आपण पूर्ण एकसारखा केला तर आपलं फ्लॅट दिसेल चित्र, तसं न दिसता आता आपलं चित्र 3D दिसायला लागलं आहे. आता या ठिकाणी मी काय केलं, जो येल्लो बेस कलर आहे क्रोम येल्लो, त्यामध्ये मी ऑरेंज मिक्स केला आहे. ऑरेंज मिक्स करून मी बघा फक्त ब्रश असा टच करतो, फील नाही करत. कारण की आपल्याला इथे त्याच्या अंगावरती जे केस असतात ना, एक टेक्स्चर असते, म्हणजे केसांचं फर, तर तसं आपल्याला फील द्यायचं आहे. म्हणून आपण इथे ब्रश टच करणार आहे, असा समोरचा भाग ब्रशचा, जेणेकरून एक तो फील येईल. आणि त्यामध्येच ब्राऊन करून परत तो डार्क फील करायचा आहे. आणि हा जो केसांचा भाग आहे मानेखालचा, तिथे पर्पल कलर मी केला आहे. त्या पर्पलमध्ये व्हाईट मिक्स करून लाईट आणि डार्क अशा 2 रंगाच्या छटा, 2 शेड्स बनवून तिथे फिल केले आहे. फ्लावर्समध्ये मी पिंक कलर केला आहे आणि त्यांच्या मधोमध येल्लो कलर फील आहे. आणि मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर आउटलाईन करायला, आउटलाईन मी स्केच पेन घेतोय, ब्लॅक त्याने करतोय. तुम्ही ब्रशनी पण करू शकता, पण ब्लॅक स्केच पेननी केलेलं आपल्याला अजून छान होईल आपल्याच्याने, म्हणून स्केच पेन घेतला तरी चालेल. ब्रशनी काय होतं, ब्रशवरचा जर आपला प्रेशर कमी जास्त झाला तर तो स्ट्रोक कुठेतरी बोल्ड येईल, कुठेतरी थिन येईल. थिन लाईन पाहिजे असेल तेवढंच ब्रश घ्या. स्केच पेनने एकदम उत्तमरित्या न घाबरता तुम्ही आउटलाईन करू शकाल. तर इथे मी आता बघा कशी आउटलाईन करतोय आणि ही आउटलाईन झाल्यानंतर आपलं ड्रॉइंग एकदम उत्तम दिसायला लागेल.